पति सोनी पदवी गे पति सोनी पति सोनी पदे वचन
राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे, राम रसाचिया चवी, राम रसाचिया चवी, आन रस रुचती केवी, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे, विठ्ठल 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 गाथ्यातील जे वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणापैकी अनुभव प्रकरणातील निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जमलेल्या सगळ्या श्रोते मायबाप मंडळींना हात जोडून विनंती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये मी या अभंगाच्या 4 चरणाचा भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, तो थोडा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. का? कारण कीर्तनाच्या मर्यादित पुढच्या 1-1.25 तासामध्ये या अभंगाच्या किती चरणापर्यंत, किती पदापर्यंत आणि किती शब्दापर्यंत आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू शकू याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही. विशेष करून माता माऊल्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी या अभंगाचा भावार्थ जरा लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. तुकोबारायांचा 4 चरणाचा अनुभव प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला आहे आणि आजचं कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे. हे आता नाही लक्षात येणार तुमच्या, जसं जसं आपण पुढे बोलण्याचा प्रयत्न या अभंगावर करू तेव्हा तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. विशेष करून महिला मंडळी ऐका. गुरुजी, जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिले, ऐका बरं का, अनेक अभंग लिहिले. गाथ्यामध्ये 4090, कोणी 92, कोणी 79 वेगवेगळे क्रमांक अशा प्रकारे सांगतात. पण अनेक अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी असे काही अभंग लिहिले की त्या अभंगामध्ये साधना कोणती करावी हे सांगितलं, पण त्या साधना केल्यानंतर कोणतं फळ मिळते ते मात्र त्या अभंगात सांगितलं नाही. काही अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी असे रचले, कोणतं फळ मिळते त्याची सूचना अशा प्रकारे दिली, पण ते फळ प्राप्त करण्यासाठी कोणती साधना करावी लागते ते मात्र त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं नाही. पण फार महत्वाचा अभंग आज आपण कीर्तनाच्या संबंधाने, सेवेच्या संबंधाने निवडलाय. का महत्वाचा? कारण आजच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या निवडलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय साधना सुद्धा सांगतात आणि ही साधना केल्यानंतर कोणतं फळ मिळते तेही सांगतात. जरा कान उंच करून ऐका. कोणती साधना सांगतात तुकोबाराय? राम म्हणता. सरळ सोपी जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला साधना सांगितली. काय करा? राम म्हणा, फलप्राप्ती रामची होईजे. आपण जर राम म्हटलं ना तर आपण राम झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे पदी पैसोनी पदवी घेईजे. आता कचरू महाराज, या पदाचे सुद्धा 2 अर्थ निघतात. तसे काढायला झाले तर अनेक निघतात,
पण दोन अर्थ कोणते? पदी, पद म्हणजे पाय, पदी बैसोनी पदवी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ बसायचं आणि पदवी घ्यायची. आता देवाच्या चरणाजवळ जर आपण बसलो तर आपल्याला कोणती भक्ती मिळेल, कोणतं पद मिळेल? भक्त पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ आमचे हनुमंतराय, हा एक त्याचा अर्थ झाला. कोणता? प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ बसायचं आणि भक्त रूपी पद आपल्या पदरात अशा प्रकारे पाडून घ्यायचं. किंवा याचा एक दुसरा समर्पक अर्थ होतो, पदी पैसोनी पदवी घ्यायचे म्हणजे प्रभू रामचंद्र स्वतःच्या जागावर भक्ताला बसवल्याशिवाय राहत नाही. हा एक त्याचा दुसरा अर्थ होतो. म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. पण तुकाराम महाराजांचं दातृत्व बघा, तुकाराम महाराजांची साधना बघा आणि तुकाराम महाराजांचा निस्वार्थपणा बघा. निस्वार्थ हा शब्द मी कशासाठी वापरला? तुकाराम महाराज म्हणतात, अरे मी जी साधना करतो ना, ही साधना कोणत्याही फळाच्या अपेक्षेने करत नाही. राम म्हटल्यावर मी राम होईल याची शाश्वती येवो किंवा न येवो, राम म्हटल्यावर मला फळ मिळो का न मिळो, ऐसे सुख वचनी आहे. राम म्हटल्यावरच मला काय मिळतं? सुख मिळतं, आनंद मिळतो. ऐसे सुख वचनी आहे. खोटं नाही सांगत, विश्वासे अनुभव पाहे. मी काय खोटं बोलतो काय? विश्वासानं बोलतोय. आणि का विश्वासानं बोलतोय? माझ्या जीवनात आलेला अनुभव सांगतोय म्हणून मी ते विश्वासानं बोलतोय. आणि खरं सांगू का, राम रसाची या चवी, एकदा का हा राम नामाचा रस चाकला न गड्या, जगाच्या पाठीवरचा इतर कोणताही रस त्याला चाखू वाटत नाही. तीन चरणात असं तुकोबाराय सांगत होते. एक साधक उठून उभा राहिला, म्हणले महाराज राम नामाचा रसाचा चव एवढी चांगली आहे, तुम्ही ती चाखली खरंच? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, खरंच. तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगी. म्हणजे तुकोबारायनी ठासून ठासून अनेक वेळा अनुभव शब्द सांगितला. मी अनुभव घेतला, तुम्हीही घ्या. राम म्हणा, राम व्हा, नवे नवे प्रभू रामचंद्राचे भक्त व्हा. हा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठ्ठल अभंगावर स्पष्टीकरण आणि उदाहरणपूर्वक बोलण्यापूर्वी कार्यक्रमासंबंधाने परिहार द्यायचा तो महत्वाचा. आजची आपली असलेली कीर्तन रूपी सेवा श्री क्षेत्र श्री दत्त केशवगिरी संस्थान देऊळ या ठिकाणी असलेली निमित्त आपल्या सर्वांना माहित आहे. चातुर्मासाची सांगता आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक अनेक व्रत वैकल्य सांगितलेले आहेत आणि त्या व्रत वैकल्यापैकी जास्तीत जास्त व्रत जर कोणत्या महिन्यामध्ये येत असतील तर या 4 महिन्यामध्येच अशा प्रकारे येत असतात. आषाढ महिन्यापासून आपण जेव्हा पंढरपूरच्या वारीला असतो ना, त्या वारीपासून अशा प्रकारे हा चातुर्मास प्रारंभ होतो. तर या कार्तिकीच्या या पौर्णिमेपर्यंत हा चातुर्मास अशा प्रकारे चालू असतो. 4 महिन्याच्या साधनेमध्ये रथ आपण वेगवेगळ्या प्रकारे, कोणी यज्ञाच्या माध्यमातून, कोणी नामाच्या माध्यमातून, कोणी उपवासाच्या माध्यमातून, कोणी वारी दिंडी आणि प्रदक्षिणाच्या माध्यमातून, कोणी तीर्थयाटना करण्याच्या माध्यमातून, कोणी नर्मदा परिक्रमा, ज्याची ज्याच्या साधना वेगळ्या असू शकतात. पण या चातुर्मासाच्या पवित्र 4 महिन्यामध्ये वेगवेगळ्या साधना केल्या जातात. आणि अशीच एक महान साधना आपल्या या संस्थानामध्ये आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण ज्ञान भारती महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनामध्ये तर हा सोहळा चाललाच आहे. पण तसेच आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण संत चैतन्य भारती महाराज यांनी या 4 महिन्याची साधना याच आश्रमामध्ये राहून कुठेही बाहेर न जाता व्रत वैकल्य, उपवास, फलहार, दूध ग्रहण करून कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही आणि नाम साधनेमध्ये रत राहायचं, अशा अनेक त्यांचे नियमावली असतील. सगळ्या नियमावली मला नाही सांगता येणार, पण त्या नियमावलीमध्ये त्यांनी या जागेमध्ये 4 महिन्याचं वास्तव्य करून ही साधना अशा प्रकारे केली. मित्र म्हणतो, मी मलाही नशीबवान समजतो आणि इथे उपस्थित या आश्रमाच्या जागेवर जे जे आले ते तुम्ही सुद्धा नशीबवान आहात. का? कारण या 4 महिन्याच्या साधनेमुळे ही जागा ऊर्जा स्त्रोत अशा प्रकारे झालेली आहे.
आणि इथं येऊन प्रत्येकाने ती ऊर्जा अशा प्रकारे घ्यायची आहे, नाही का? मी तर म्हणतो फार चांगला आमच्यासाठी तरी हा उपक्रम आहे. एक कार्तिक मास किंवा चातुर्मासाची सांगता आणि इथूनच आमचा सीझन सुरू, नाही का? मग सीझन कसा झाला पाहिजे? चांगला झाला पाहिजे. मग सुरुवातीला ऊर्जा घ्यायला नको. आणि या इथून पुढच्या, जरा सीझन शब्द गमतीचा वाटत असेल तुम्हाला, पण असो, म्हणून इथून पुढच्या कीर्तन कथेच्या सेवेच्या संबंधाने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जी ऊर्जा आम्हा कीर्तनकार, गायनाचार्य, वादक, गुणीजन मंडळीला पाहिजे असते, ती ऊर्जा श्री दत्त केशवगिरी संस्थानवर आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. याचा आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. म्हणून इथे येण्याचा एक वेगळा आनंद असतो. इथे आल्यानंतर जी ऊर्जा प्राप्त होते याचा अनुभव तुम्हाला सुद्धा असेल. तो अनुभव किंवा ती ऊर्जा शब्दामध्ये सांगता येणार नाही. याचा अनुभवच तुम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणून गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण ज्ञान भारती महाराज असतील, चैतन्य भारती महाराज असतील, आणि या संस्थानला, या पंचक्रोशीतील मंडळी जी जी काही त्या ठिकाणी सहकार्य करत असेल, त्या प्रत्येकाचा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. ज्ञानानी, वयानी, अनुभवानी कमी असून सुद्धा एका प्रेमापोटी यावर्षी पुनश्च कीर्तनाची सेवा या सप्ताहामधील आजच्या 14 दिवसाची माझ्यासारख्या पामराकडे दिली, म्हणून प्रत्येकाचं ऋण व्यक्त करून आभार व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरा आनंद असतो इथं येणं म्हणजे आमचा गेट टुगेदर होतो, बरं का? गेट टुगेदर म्हणजे बरीचशी आमची सगळी मित्रमंडळी या मधल्या खंड पावलेल्या 1-1.5 महिन्यामध्ये, तसं आता आपण खंड पडूच देऊन नाही राहिलो, नाही का? कशाच्या निमित्त गोकुळ अष्टमीला भेट झाली, आणि आता कशाचे की आता लग्नाचे पण कीर्तन सुरू झाले, बरं का? कशाचे कीर्तन सुरू होतील काही सांगता येत नाही. एक माणूस म्हणे आमचा धाब्याचं उद्घाटन करता का, असं गमतीचा. तसं कीर्तनाला काही निमित्तच असावा असं काही नाही. निमित्त कीर्तन कधीही चालतं. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबाराय गोड चिंतन ज्ञानेश्वरी मध्ये कळतात. असो, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, तोच हा सोहळा या मित्रमंडळीच्या सहकार्यामध्ये आम्हाला या ठिकाणी आज अनुभवायला मिळतो. म्हणून अधिक त्या ठिकाणी आनंद या ठिकाणी येण्याचा आमच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी होत असतो. म्हणून पुनश्च एकदा या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी सहकार्य करतं त्यांचं ऋण व्यक्त करतो, आणि माझ्या बोलण्याला वाट मोकळी करून अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल मी प्रस्तावनेमध्येच बोलून गेलो. काय आज जो अभंग आपण सेवेसाठी निवडलाय तो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अनुभव प्रकरणातील आहे. गाथ्यामध्ये अनेक प्रकरण जगद्गुरु तुकोबारांनी टाकले, त्याच्यातला एक प्रकरण आहे अनुभव प्रकरण. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगत असताना वरवरचे शब्द सांगत नाहीत, सांगत ती दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी, पण अनुभव पोटी कैसा घडे. वरवरचं पोपड पंची करून फायदा नाही, त्याच्यासाठी जीवनामध्ये अनुभव यावा लागतो. अनुभव आले अंगा या जगाते तसे, वा वा या जगाते तसे, ते या जगाते तसे. अनुभव आले अंगा या जगाते तसे, ते या जगाते आणि ते या जगात देत असे. म्हणून महाराज म्हणतात मी वरवरच बोलत नाही,
माझ्या जीवनात आलेला अनुभव तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जीवनामध्ये अनुभव फार महत्वाचा आहे. आता बरीचशी मंडळी कार्तिक यात्रेसाठी आळंदीला जाईल बरं का. कोणी माळ घेईल, कोणी प्रसाद घेईल, कोणी आपल्या घरच्या लेकरासाठी खेळणे आणेल. आणा, पण मी एक वस्तू सांगतो, ती वस्तू आणा. कोणती? का सांगतोय? एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे परमार्थिक शतकोटी. भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आहेत बघा. परमार्थिक शतकोटी नावाचा ग्रंथ. का सांगतोय? त्या ग्रंथामध्ये एक कोटी आली आहे. कशाची? अनुभवाची. अनुभव आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे हे त्या ग्रंथामध्ये विशद करताना 8 गोष्टी सांगितल्या. 8 आणि 8 गोष्टी फार महत्वाच्या असतात बरं. म्हणून एखादाचं जीवन जर सर्व गुण संपन्न असतं ना, तर त्याला काय म्हटलं जातं? अष्टपैलू व्यक्तिमत्व. म्हणजे त्याच्याकडे 8 गोष्टी आहेत, म्हणजे तो सर्व गुण संपन्न आहे. पण त्या 8 गोष्टी आहेत कोणत्या हे अजून आम्हाला कळालं नाही. मी तर म्हणतो पेन असेल तर काढा, नाही तर मोबाईल असेल तर रेकॉर्डिंग लावा. मी 8 मुद्दे तुम्हाला सांगतो आणि ते 8 मुद्दे का महत्वाचे आहेत याचं कारण आहे. संसारात आणि परमार्थात दोन्हीही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर हे 8 मुद्दे फार महत्वाचे आहेत. ऐका, फार महत्वाचे आहेत बरं का. व्यक्ती, शक्ती, युक्ती, संपत्ती, नीती, भक्ती, विरक्ती आणि अनुभूती. 8 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा कोणता आहे? व्यक्ती. आमचे तुलसीदासजी महाराज एका ठिकाणी बोलतात, बडे भाग्य माणूस तन पावा. तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळाला म्हणून तुम्हा आम्हाला पहिला मुद्दा आपोआपच प्राप्त झाला. कोणता? व्यक्ती. तुम्ही आम्ही कोण आहोत? व्यक्ती. पण नुसतं व्यक्ती असून चालत नाही, त्याच्याकडे काय असणं गरजेचं आहे? शक्ती असणं गरजेचं आहे. बरं, आहे शक्ती, नुसतं शक्ती असूनही फायद्याचं नाही. का? त्या शक्तीचा वापर कुठं करायचा याच्यासाठी त्याच्याकडे काय असणं गरजेचं आहे? युक्ती असणं फार गरजेचं आहे. तसंही आपल्या मराठी भाषेमध्ये गुरुजी एक म्हण आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. का बरं श्रेष्ठ आहे? एका गावामध्ये असा सोहळा चालला आणि सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी कुस्तीची दंगल, जत्रा, यात्रा, कुस्तीची दंगल त्या गावामध्ये सुरू झाली. महाराष्ट्रातले मोठे मोठे मल्ल पहिलवान त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आले. कोल्हापूरचा मल्ल पहिलवान पहिली, दुसरी, तिसरी 5 पहिलवानाला त्यानं चित्त केलं. शेवटी त्या पहिलवानासोबत कोणी कुस्ती खेळायला तयारच होईना. युक्ती सांगतोय मी, युक्ती आहे का? परेशान झाले सगळे पहिलवान. म्हणजे कोणी याच्यासोबत कुस्ती खेळा, काय याचे डावपेच, काय याची ताकद, कोणी त्याच्यासोबत कुस्ती खेळायला तयार होईना. शेवटी माईकवर अनाउन्समेंट झाली, ऐका, या कोल्हापूरच्या मल्ल पहिलवानानं 5 कुस्तीकाराला चित्त केलं. याच्यासोबत कोणी कुस्ती खेळायला तयार असेल तर 10 मिनिटाचा वेळ मैदानावर या, नाहीतर 11व्या मिनिटाला पहिलं पारितोषिक या कोल्हापूरच्या मल्ल पहिलवानाला देण्यात येईल. 9 मिनिटं झाले, कोणी यायला तयार नाही. शेवटच्या 10व्या मिनिटाला गर्दीतून आवाज आला आणि हात वर झाला, मी तयार आहे. सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे खेळल्या. पाहतात तर काय पहिलवानच होता, पण गुरुजी उदबत्ती पहिलवान. उदबत्ती सारखे, काडी सारखे त्याचे हातपाय. लोक म्हणू लागले, एवढ्या मोठमोठ्या मल्ल पहिलवानानं माती खाऊ घातली या कोल्हापूरच्या पहिलवानानं, आणि हा उदबत्ती पहिलवान काय करणार आहे? पण गेला बिचारा मैदानावर. कुस्ती सुरू झाली आणि असा डावपेच पडू लागला, या वाळल्या पहिलवानाचं तोंड त्या जाड्या पहिलवानाच्या कानाजवळ गेलं. ते वाळला पहिलवान त्या मोठ्या पहिलवानाला म्हणू लागला, म्हणे का रे पहिलवान दादा? म्हणे का रे, कशासाठी कुस्ती खेळतोयस? म्हणजे कशासाठी? म्हणजे इनामासाठी. किती इनाम आहे? म्हणे 1000. ते म्हणे पड, दुप्पट 2000 देतो. त्या कोल्हापूरच्या पहिलवानानं विचार केला, एवढी ताकद लावायची, डावपेच खेळायची, याला पाठीवर टेकवायचं, स्टेजवर जायचं, गुलाल लावायचा आणि 1000 रुपये, आणि काहीच न करता अलगद पाठ टेकवली, दुप्पट 2000 रुपये. क्षणाचाही विलंब नाही, त्या कोल्हापूरच्या पहिलवानानं टेकवली न पाठ. लोक आश्चर्यचकित झाले. माझ्यासारखे 4 तरुण त्या मैदानावर गेले. त्या वाळल्या पहिलवानाला उचललं, स्टेजवर नेलं, गुलाल लावला, 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्या हातात दिलं. कशाचे दुप्पट 2000? याच्या हातात 1000 रुपये पडली की न मारली उडीन गेलं पळून, पत्ताच नाही. पण ते पण कोल्हापूरचाच पहिलवान होता. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस पिछाच घेतला त्यानं. गावातल्या एका गल्लीत दिसला की कॉलरच पकडली. का रे बदमाशा, बैमाना? म्हणे बैमान नाही मी, चुकवलं तुम्हाला, फसवलं तुम्हाला. म्हणे नाही पहिलवान दादा. म्हणे नाही तर काय, दुप्पट 2000 रुपये देतो म्हटला आणि 1000 रुपये भेटला की पळून गेला. म्हणे तसं नाही. मग तसं नाही तर कसं?
तुम्ही कुस्तीगीर आहात म्हणे, बरोबर आहे. तुमचे काही डावपेच म्हणे, धोबी पछाड, हात पेच, पाय पेच. जसा धोबी पछाड, हात पेच, तसाच मी तुम्हाला कानपेच दिला आणि तुम्ही पडले. मी तुम्हाला काय दिला? कानपेच दिला आणि तुम्ही पडले. याच्यात बैमानी आहे कुठली? याला म्हणता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल कोण कुठं युक्ती वापरल काही सांगता येत नाही. सुधीर महाराज, आता माझी कथा झाली आणि ते भगवान श्रीकृष्ण म्हणजे रुक्मिणी मातेच्या स्वयंवरामध्ये मी महिला मंडळीला नाव घ्यायला लावलं. नाव एक बाई पुढे आली, माईक धरला आणि तिनं नाव घेतलं. युक्ती बघा त्या बाईची, म्हणे 8 1 8, 8 2 16 आणि माझ्या रावाचा 1,500 डोळा. आता काही म्हणता येत नाही, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आता असो. म्हणून कोण म्हणजे आता तिला असं तर म्हणता येत नव्हतं ना तुम्ही पैसे घेऊ नका म्हणून. म्हणजे एकदा जग जाहीर केलं म्हणजे आमच्या 1,500कडे कोणी पाहणार नाही. असो, मी बोलतो कशा करताना ऐका. व्यक्ती, शक्ती, युक्ती आहे हो तुमच्याकडं, पण तरी महाराज जग तुम्हाला सन्मान देणार नाही. जग तुमची वाहवा करणार नाही. का करणार नाही? जगानं तुमचा सन्मान करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडं चौथा मुद्दा असणं फार गरजेचं आहे. आणि तो चौथा मुद्दा आहे संपत्ती. मी नाही म्हणत धनवंता लागी सर्व मान्यता, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जन सर्व मानती वचन, किंवा सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. सांगू तुम्हाला, अरे गरीबाचा एकुलता एक मुलगा मरण पावला, पण रात्रभर मड राखायला गावातला एक माणूस अंगणामध्ये बसला नाही. श्रीमंताच्या बकरीच्या पायात काटा टोचला, सगळं गाव चौकशी करायला गेलं. चहा नाश्ता भेटते ना तिथं. फार महत्व आहे महाराज संपत्तीला. म्हणून व्यक्ती, शक्ती, युक्ती, संपत्ती. मग संपत्ती कमवा, पण कशी कमवा म्हणून 5वा मुद्दा दिला नीती. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जरूर संपत्ती कमवा, पण नीतीनं कमवा. हे 5 मुद्दे ज्याच्या जवळ असतील ना त्याला मोठेपण, पण कशात? संसारात. त्याला मोठेपण, पण प्रपंचात. परमार्थात जर तुम्हाला मोठेपण कमवायचं असेल तर या 5व्या मुद्द्याला 6व्या मुद्द्याची जोड द्या. 6वा मुद्दा कोणता? भक्ती. भक्ती जीवनामध्ये फार महत्वाची आहे. भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. म्हणून जीवनामध्ये भक्ती असणं फार महत्वाचं आहे. मग ऐकणारी मंडळी म्हणेल आमच्या जीवनात काय भक्ती नाही का? आणि भक्ती नसती तर आम्ही कीर्तनाच्या मंडपामध्ये आलो असतो का? भक्ती ज्याची थोडी आणि पूर्ण विषयाची गोडी. सगळी महाराजाशी भक्ती आपली झालेली आहे. म्हणून त्या भक्तीला 7व्या मुद्द्याची जोड द्यायची. कोणत्या? विरक्ती. भक्ती असावी पण कशी? निस्वार्थ. भक्ती असावी पण कशी? खरी. भक्ती असावी पण कशी? इमानदाराची. भक्ती असावी पण कशी? अंतःकरणातून. आणि असे 7 मुद्दे ज्याच्या जीवनामध्ये आहेत त्याच्या जीवनातला अनुभव आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि नुसता घ्यायचा नाही तर तुकोबारायांचे शब्द बघा, हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. तुकाराम महाराज म्हणतात माझा अनुभव घ्या, माझा अनुभव घ्या, माझा अनुभव. बरं त्यांना विचारायला कोणी गेलं होतं का?
कोणी त्यांना विचारायला गेलं नाही. मग ऐकणारे लोक म्हणतील महाराज तुकाराम महाराजांना कोणी विचारायला गेलंच नाही, तर एवढ्या आट्टासानं ते त्यांचा अनुभव का सांगतायत याचं कारण आहे. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्याकडे पाहिलं. बुडता आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपण वाम मार्गाला चुकीच्या मार्गाला चाललोय हे संताला कळालं. संतांचा स्वभाव असतो महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. हा स्वभाव आहे बरं महाराज संतांचा. जरा लक्ष देऊन आहे का. संतांना कसं वाटतं माहित आहे का, आपणा सारखे करती तात्काळ. हा संतांचा स्वभाव आहे, संतांचा स्वभाव. आज माणसाला माणूस म्हणावं का नाही हा सुद्धा महाराज प्रश्न आहे. पण अशा माणसाला संत पदावर नेण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचे जगद्गुरु तुकोबारायांसारखे आदी सगळे संत मंडळी अशा प्रकारे त्या ठिकाणी करतात. जरा उदाहरण आहे का तुकोबारायांच्या चरित्रातलं, म्हणजे बरोबर आपल्याला अभंगावर येता येईल. मी का सांगतोय हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. जरा कान उंच करून ऐका. सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्तमनाला जाऊ लागला. मी बोलतो ते महिला मंडळी चित्र डोळ्यासमोर आणा बरं का. सूर्य अस्तमनाला जात असताना सायंकाळच्या वेळेला भंडाऱ्या डोंगरावरून चित्र डोळ्यासमोर आणा. जगद्गुरु तुकोबाराय उतरतायत, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळी. पांडुरंग 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 दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी. सायंकाळच्या वेळेला तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरून उतरून घरी देहू गावाकडे जात असताना त्याच परिसरातले 3 चोर चोरी करायला जाऊ लागले. एका चोरानं तुकोबारायला पाहिलं आणि आपल्या मित्राला चिमटा घेतला. ते म्हणे बघणं समोरून कोण येतंय. ते म्हणे कोण. तुकाराम महाराज. ओळखतो मी त्यांना. आपली टोळी किती जणाची आहे. 4 जणाची. एक बिमार पडलं म्हणून आलं नाही. एक काम कर, घेणं तुकाराम महाराजाला सोबत. अरे मूर्खा, आपण चोर ते कीर्तनकार. आता तसा फारसा फरक राहिला नाही म्हणा दोघात. असो, तुमच्या लक्षात न आलेलंच बरं. लक्षात आलं तर माझ्याच गाडीच्या मागे दगड घेऊन लागसाल तुम्ही. असो, पांढरे कपडे. विठ्ठल विठ्ठल. हो, ऐका ऐका. अरे आपण चोर, ते संत भजन करणारे ते काय काम आपल्या. ते दुसरा मित्र म्हणतोय आपल्या मित्राला चोर. अरे तुला माहित नाही तुकाराम महाराजांचा स्वभाव कसा आहे. तुकाराम महाराजांचा स्वभाव ऐका ऐका ऐका. ओ महाराज, आमचे गुरं राखता का. हो राखतो ना. ओ महाराज, आमचं धान्य राखता का. हो राखतो ना. ओ महाराज, बाजाराला चाललात, तेल आणता का. तेल. हो आणतो ना. अरे घरचे पोरं उपाशी आहेत हे बापाला माहीत असून सुद्धा तुकाराम महाराजांनी आपल्या खांद्यावर आपल्या लेकरांना उस न्यावे आणि ते उस गावातल्या परक्या मुलांनी बघावे आणि तुकाराम महाराजांच्या मागं लागावं. बाबा बाबा उस द्या ना. पोटच्या पोराचा विचार न करता खांद्यावरचे उस तुकोबारायांनी त्या परक्या मुलांना द्यावे. हा जगद्गुरु तुकोबारायांचा स्वभाव. जय हरी महाराज. चोर चोर तुकाराम महाराज म्हणतात जय हरी. कोण. आमक्या आमक्या गावातले. बर बर बर. कुठं चाललात. चाललो कीर्तनाला. आता हे का कीर्तनाला जाऊ लागले का. हे जाऊ लागले चोरी करायला, डाका करायला. आपण कीर्तन शब्द ऐकला की तुकाराम महाराजांनी विनंतीच केली, काही करा पण मला तुमच्या सोबत येऊ द्या. यांना घ्यायचं होतं. निघाले. पांडुरंग पांडुरंग. कुठं चालले, काय चालले, काही पत्ता नाही. रात्रीच्या 12 वाजता तुमच्यासारख्या धनाढ्य गावामध्ये आले. पाटलाचा मोठा वाडा पाहिला आणि तुकाराम महाराजाला जाग केलं त्या भजन नादातून. ओ महाराज, आला का कीर्तनाचा मंडप. म्हणे मंडप नाही आला, पण इथे एक आमचं काम आहे, जराशी मदत करता का. म्हणे काय हरकत नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. काय करायचंय. म्हणे काहीच नाही, या वाड्यात जायचं आणि भारीतल्या भारीत वस्तू घेऊन यायची. उचलला बुवा तिघानं. मागच्या खिडकीतून तुकाराम महाराजाला आत पाठवलं. त्या चोरानं सांगितलं भारीतल्या भारीत किमतीनं. तुकाराम महाराजाला वाटलं वजनानं. ते नवीन मुला मुलींना आमच्या सारख्यांना नाही कळणार. तुकाराम महाराज त्या वाड्यात फिरले, किचन मध्ये गेले. जुन्या काळात एक दगडाचा पाटा राहायचा, मसाला डाळी कुटायचा. तुकाराम महाराज म्हणले वाड्यात याच्यापेक्षा तर भारी दुसरं काही नसत. वडत वडत त्या खिडकीपर्यंत आणला, दिला ढकलून की त्या चोराच्या खांद्यावर जाऊन पडला. धप. बापरे, एवढ्या त्याच्या खांद्यावर तो दगड पडला की ज्यानं तुकाराम महाराजाला घ्यायला लावलं सोबत, त्याच्या कानाखाली मारली. तुला म्हणलं होतं या बुवाला सोबत घेऊ नको. ओ महाराज, हलकी वस्तू हलकी. तुकाराम महाराज पुन्हा त्या वाड्यात फिरले. भिंतीला एक खुंटीला एक सूप होतं. म्हणले याच्यापेक्षा तर हलकं या वाड्यात दुसरं काही
सूप घेतलं आणि बाहेर फेकलं की त्या चोराच्या डोळ्यालाच जाऊन लागला. अरे बोले इनके बस की बात नाही, चलो अंदर, जोर लगा की हाय. तिन्ही चोर त्या वाड्यात गेले. जुने वाडे बघा महाराज, बाज बसल एवढी भिंत, लादणीचं घर वेगळं, भांडारगृह वेगळं, ते महाराज मडक्याच्या उतरंड्या ठेवायची खोली वेगळी, नहाणी वेगळी, बैठक वेगळी, बेडरूम वेगळ्या, असे जुने वाडे अशा प्रकारे बघण्याचा प्रयत्न करा. हे 3 चोर त्या वाड्यात गेले खरे, त्यांना सापडलं तर काहीच नाही. पण आता सकाळची वेळ, ब्रह्ममुहूर्त जवळ आला होता. या 3 चोरांना त्या वाड्याच्या बाहेर पडायचं होतं, पण त्या मूर्खाला त्या वाड्याच्या बाहेर पडायचा रस्ताही सापडत नव्हता. काय करावं? ब्रह्ममुहूर्त 3-3:30 होत आहे. गावातली घरातली मंडळी उठेल, आपण बाहेर पडलो पाहिजे. ती ब्रह्ममुहूर्त झाली हे तुकोबारायांना कळालं. अंगावर थंड पाणी घेतलं, विण्याला स्वर लावला आणि देवाजवळ जाऊन तुकोबारायांनी काकडा सुरू केला. उठा जागे शब्द चोराच्या कानावर पडले की त्या तिघांना कणग्यातच उड्या मारल्या. तुला म्हणलं होतं या बुवाला सोबत घेऊ नको. 50 जणांचं कुटुंब आहे, एकानं एक बोट लावला तर आपला चेंदा मेंदा झाल्याशिवाय राहत नाही. काकडा सुरू झाला तुकाराम महाराजांचा. घरातली मंडळी जागी झाली, गल्लीतली मंडळी जागी झाली, गावातली मंडळी जागी झाली. कोण भजन म्हणतंय आपल्या इथं? येऊन पाहतात तर काय, साक्षात जगद्गुरु तुकोबाराय. वा वा वा, धन्य भाग महाराज आमचे, तुम्ही आमच्या घरी आले. निरोप दिला असता, मंडप टाकला असता, साऊंड सिस्टीम लावली असती, लोकांना बोलवलं असतं. बरं आले तर आले, एकटेच आले नाही, मग 3 वारकरी सोबत. 3 वारकरी कुठे असतील एवढ्या मोठ्या तुमच्या वाड्यामध्ये? ते होते महाराज कणग्यात. कणग्यात भीतीनं थरथर कापू लागले. ते हलू लागले म्हणून कणग हलू लागलं. वाड्यातल्या एका लहान मुलांनी ते हलणारं कणग पाहिलं. म्हणे पप्पा कणग्यात बोक्या पडला वाटते. 1 नाही 3 होते, काढा. 3 बोके म्हणजे चोर बाहेर काढले. मारलं नाही, रागावलं नाही, शिक्षा दिली नाही, मग चौरंग मांडले आणि त्या 3 चोरांना त्या चौरंगावर बसवलं. वाड्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ महिला मंडळींनी पिवळ्या कलरचं सुगंधी उटणच्या बाजूला बसवलं. 12 गावची मंडळी महाराज माहिती गेल्यामुळं तुकोबारायांच्या दर्शनाला आली. तुकोबारायांचं दर्शन सोबत चोराचं दर्शन. कोणी 100ची नोट, कोणी 200ची नोट, अशा नोटा नव्हत्या, पण समजण्यासाठी सांगतोय. पैशाचा ढीग लागला महाराज एका तासामध्ये त्या चोरांच्या पुढं. अरे 4 महिने डाके टाकले असते तर एवढा पैसा जमा झाला नसता. एक रात्र जगद्गुरु तुकोबारायांची संगत केली. लोकांनी पाया पडून पैसा दिला. मन परिवर्तन झालं संगतीमुळं. चोरी सोडली आणि ते 3 चोर तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यामध्ये सामील झाले. याला म्हणतात आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. वेळ लावू देत नाहीत महाराज. ते संत काय करतात, तुम्हा आम्हाला आपल्यासारखं करतात. किती मन मोठा आहे महिला मंडळी संतांचं. आता दिवाळीला गुरुजी काय झालं, आमच्या गावात एका बाईचे गुलाबजाम इतके चांगले झाले, एवढे चांगले झाले, ती सगळी चर्चा गावामध्ये, काय गुलाबजाम, काय गुलाबजाम, काय गुलाबजाम. तिची शेजारणी गेली तिच्याकडे, म्हणे का ग तू केलेले गुलाबजाम खूपच चांगले झाले म्हणतात, आम्हाला तर सांग रेसिपी, म्हणजे आम्हीही पुढच्या वर्षी करू. काय आहे की बाई आपोआपच झाले. आता आपोआप व्हायला ते गुलाबजाम काय ढगातून पडले का? पण एक बाई दुसऱ्या बाईला चांगल्या गुलाबजामची रेसिपी सुद्धा सांगायला तयार नाही. का? माझं सारखं दुसऱ्या बाईचं कौतुक होता कामा. अरे आज माणसं महाराज एकमेकाला चांगलं सजेशन द्यायला तयार नाही, एकमेकाला चांगला मार्ग दाखवायला तयार नाहीत. पण ते संत होते महाराज, त्यांना वाटते सगळे लोक आपल्यासारखे झाले पाहिजे आणि नुसते आपल्यासारखे झाले पाहिजे हिच्यावर ते संत थांबले नाही. माणूस संत झाला पाहिजे हिच्यावर ते संत थांबले नाही, तर तो माणूस देव झाला पाहिजे. कसा होईल? अभंगाचं पहिलं चरण. राम म्हणता रामाची होई जय, 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 रामाची होई जय.
एकदा जोरदार टाळ्या आमच्या गुणीजन मंडळीसाठी. वा महाराज. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे. ऐका, मी एक वाक्य वापरलं. काय? आज माणसाला माणूस म्हणावा का नाही याची शंका आहे. ऐकणारे लोक म्हणतील, जय महाराज असं का म्हणता तुम्ही? तुम्हीच उत्तर द्या. माणसाला माणूस म्हणावं का? घडलेल्या घटना सांगतो दोनच. पुण्याला चॉकलेटचा आमिष दाखवून एका नराधमानी 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. माणूस म्हणावं का हो त्याला? हैदराबादला घडलेली घटना महिला मंडळी ऐका. एक तरुणी ऑफिस मधून स्कूटीवर बसून घरी येऊ लागली. 4 नराधमांनी तिला अडवलं, तिला जंगलात नेलं, तिच्यावर अत्याचार केले आणि कोणाला कळू नाही म्हणून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं. माणूस म्हणावं का त्यांना? आज माणसाच्या प्रवृत्त्या आणि वागणं असं नीच पद्धतीचं झालेलं आहे की तुम्हा आम्हाला माणूस म्हणावं का नाही? कारण माणुसकीच राहिली नाही ना, याची शंका आहे. पण अशा माणसाला नुसतं संत नाही, आपल्यासारखं नाही तर देव कसं होता येईल याची साधना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात. काय आहे ती साधना? राम म्हणा. किती सोपी आहे. वेगळ्या प्रकारे महाराज मला काही ताण देण्याची गरज नाही, कारण आमच्या परम आदरणीय या ठिकाणी दुर्गाताई बिडकीन छत्रपती संभाजीनगर यांची कोणती कथा चालू आहे? रामकथाच अशा प्रकारे चालू आहे. रामकथेच्या माध्यमातून तुम्ही प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकतच आहात, पण तरी सुद्धा मी उरलेल्या वेळामध्ये राम म्हणता का राम म्हणा आणि कसं राम होईजे या 2 पदावर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. जरा लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. काय व्हायचंय आपल्याला? राम व्हायचंय. काय करावं लागेल? राम म्हणावं लागेल. एक माणूस उठून उभा राहिला, ओ तुकाराम महाराज, काही बोलता का? राम म्हणल्यावर कोणी राम होतं का? तुकाराम महाराजांच्या शब्दावर, अभंगावर संशय हो, येते शंका. अरे तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम महाराजांचे शब्द, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, असे असणारे तुकाराम महाराजांचे शब्द, अभंग कधी न भंग होणारे, दगडा सहित पाण्यावर तरंगणारे, ही ताकद ज्या शब्दामध्ये आहे त्या शब्दावर तुम्हाला शंका येते. म्हणे महाराज शंका येण्याचं कारणही आहे. म्हणे काय कारण आहे? महिला मंडळी ऐका बरं आता बरोबर. तुम्ही काय म्हणता? राम म्हणता रामची होईजे. असं जर खरं असेल तर एक पुराणामध्ये नाव आहे, इतिहासामध्ये. कोणाचं? रत्नाकराचं. तुम्हाला माहित आहे का रत्नाकर म्हणजे कोण? वाल्मिक ऋषी. आपण म्हणतो वाल्या कोळ्याचा ऋषी झाला, पण वाल्मिक ऋषीचं खरं नाव जर काय असेल पहिलं तर ते होतं महाराज रत्नाकर. काय करायचा रत्नाकर? जंगलात सुनसान जाग्यावर वाटसरूंना अडवायचा, त्यांना मारायचा, ठार करायचा, त्यांचा ऐवज लुटायचा. पण एक दिवस त्याचं नशीब चांगलं, त्याला संगत झाली महाराज. कोणाची? संतांची, आमच्या नारदजींची. महाराज प्रभू रामचंद्राच्या नामाची संतांच्या संगतीची किती ताकद आहे बघा बरं. सुधीर महाराज, रत्नाकर म्हणजे वाल्मिक ऋषींनी किती कीर्तन ऐकले असतील हो, किती प्रवचन ऐकले असतील, किती वाऱ्या केल्या असतील. एकही नाही, फक्त एक क्षण संतांची संगत. ऐका ऐका, प्रभू रामचंद्राच्या नामाचा उपदेश झाला आणि ठरवलं रत्नाकरानं आता काय करायचं? राम राम म्हणायचं. मग त्या रत्नाकरानं जंगलामध्ये महाराज राम म्हटलं. किती दिवस? 12 वर्ष. अंगावर वारुळ चढलं. वारुळाला संस्कृत मध्ये वाल्मिक म्हणतात, म्हणून रत्नाकराचं नाव काय पडलं? वाल्मिक. 12 वर्ष राम म्हटलं आणि राम म्हणता रामची होईजे असं जर जगद्गुरु तुकोबाराय म्हणत असतील तर 12 वर्ष राम म्हणणारा रत्नाकर झाला का हो राम? नाही झाला. संत झाला, महर्षी झाला, पण राम झाला नाही. आणि मग कसा विश्वास ठेवायचा आम्ही? राम म्हणता रामची होईजे. ओ जय महाराज, 12 वर्ष राम म्हणल्यावर कोणी राम होतं का? बरं चला पुढचं उदाहरण, घरचं उदाहरण. घरचं कोण? भरतजी. सावत्र का असेना, पण प्रभू रामचंद्राचे काय आहे? भाऊ आहेत, भाऊ. या रामायणातलं सगळ्यात चांगलं माझ्या आवडीचं पात्र जर कोणतं असेल ना तर ते म्हणजे भरतजीचं आहे. का बरं भरतजीचं आहे? मी सांगतो तुम्हाला 2च वाक्यात. आज लोक चुका करून सुद्धा मी चूक केली हे मान्य करायला तयार नाही. आणि रामायणामध्ये 0 चूक असून सुद्धा सगळी चूक कोणी आपल्या अंगावर घेतली? भरतजीनं आपल्या अंगावर घेतली.
म्हणून रामायणातलं सगळ्यात स्वच्छ पात्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे भरतजीचं आहे. ऐका ऐका, माझ्यामुळे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आळला, माझ्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं, म्हणून मीही या सिंहासनावर बसणार नाही म्हणून नंदीग्रामला गेले, भगवे वस्त्र धारण केले आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्र ज्या मार्गाला गेले ना त्या मार्गाला पाहिलं, त्या मार्गाला. आणि भरतानं 14 वर्ष राम म्हटलं. किती वर्ष? 14 वर्ष. आणि राम म्हणता रामची होई जे तुकाराम महाराज म्हणत असतील तर 14 वर्ष राम म्हणणारे भरतजी झाले का हो राम? नाही झाले. मग कसं म्हणतात तुकाराम महाराज राम म्हणता रामची होई जे? ओ जय महाराज, काय 14 वर्षानं राम म्हणल्यावर कोणी राम होतं का? बरं चला त्याच्या पुढचं एक उदाहरण, लक्ष्मणजी. बघा, ज्यांचा जन्म प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी झाला, सेवेसाठी निद्रेचा त्याग, सेवेसाठी अन्नाचा त्याग, सेवेसाठी नारीचा त्याग, आयुष्यभर सावलीसारखा. मी तर म्हणतो सावली सुद्धा उदाहरण कमी पडल का? महाराज कधी कधी सावली सुद्धा साथ सोडते, पण प्रभू रामचंद्राची लक्ष्मणजींनी साथ सोडली नाही. आयुष्यभर राम राम लक्ष्मणजींनी सेवा करत म्हटलं. झाले का हो लक्ष्मणजी राम? नाही झाले. पुढच्या जन्मात बलराम झाले, पण स्पेशल राम झाले नाही. एक शेवटचं उदाहरण सांगतो. कोणाचं? आमच्या हनुमंतरायाचं. आमच्या हनुमंतरायांनी इतकं राम म्हटलं असं म्हटल्यापेक्षा आज सुद्धा आमच्या हनुमंतराय काय करताय? रामच म्हणताय, रामच म्हणताय. पण झाले का हो आमच्या हनुमंतराय? और ज्या माणसानं श्वास कमी घेतले पण राम जास्त म्हटलं, काय भेटलं त्यांना? एक हिंदी मध्ये दोहा आहे, दोहा ऐका तरुणांनो. लेने देने को कुछ नहीं, सब नसीब का खेल, विभीषण को दी लंका और हनुमान को तेल. त्या तेलात तुम्ही आम्ही तरी शेंदूर टाकला. भांडणं झाल्यावर नखानं कोराय पाहिजे ना काहीतरी, नाही का? ऐका ऐका, मी बोलतो कशा करताना. ज्यानं श्वास कमी घेतले आणि देवाचं नाव घेतलं त्यांना तेलाशिवाय शेंदुराशिवाय काहीच भेटलं नाही. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणतात रामची होईजे. बरेच्या उलट सांगू का गुरुजी? उलट. ज्यांनी राम म्हटलं ते तर राम झालेच नाही, पण ज्यांनी राम नाही म्हटलं, तरुण असतील तर जरा लक्ष देऊन आहे का? ज्यांनी राम म्हटलं, महिला मंडळी, राम झाले नाही. पण ज्यांनी राम नाही म्हटलं काय झालं? सीता मातेचा संपर्क अशा प्रकारे शूर्पणखेच्या माध्यमातून रावणाला कळाला. रावण अशा प्रकारे त्या पंचवटीमध्ये गेला. तसं प्रभू रामचंद्राला मारायलाच गेला होता, पण रावण हुशार होता बरं का. देव विरोधी भक्ती. रावण सुद्धा प्रभू रामचंद्राचा भक्तच आहे. रामायण ऐका एका तासात. ऐका ऐका, रावणानं विचार केला प्रभू रामचंद्रासोबत मी पंचवटीमध्ये जर युद्ध केलं तर मला सायुज्यता मुक्ती प्राप्त होईल, पण माझ्या कुटुंबाचं काय? नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये लिहितात, पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता, म्हणून सकळ कुळ उद्धारता सीता आणली चोरुनी. सगळ्या कुळाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून त्या रावणानं महाराज कल्पना केली आणि सीतामातेला चोरून आणलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. आणि तिथं ठेवल्यानंतर महाराज प्रभू रामचंद्रांनी सीतेमातेचा शोध घेण्याचा प्रारंभ अशा प्रकारे केला. सगळे मित्रमंडळी वानर सेना जमवली, हनुमंतराय जमले, सेतू निर्माण झाला आणि लंकेवर आक्रमण झालं. इंद्रजित अशा प्रकारे सेनापती, भाऊ, मुलं सगळे ठार झाले, कोणीच राहिलं नाही. म्हणून झोपलेल्या कुंभकर्णाला जाग करण्याचा प्रयत्न रावणाने सुरू केला. रावणाला मागायचं होतं महाराज इंद्रपद, पण सरस्वती मातेनं जिभेवर त्या कुंभकर्णाला मागायचं होतं इंद्रपद, पण सरस्वती मातेनं जिभेवर जडत्व आणलं. इंद्रपद म्हणायच्या ऐवजी निद्रपदच म्हणून गेलं. म्हणून 6 महिने झोपायचा, उठलं की जेवायचा आणि पुन्हा 6 महिने झोपायचा. उठवलं महाराज नगारे वाजवून, ते काही काही करून, तुम्हाला सगळ्या त्या कथाभाग माहिती आहे. कुंभकर्ण उठला आणि उठल्याबरोबर रावणाला पहिला प्रश्न केला, दादा कशाला उठवलं? त्यांनी सांगितलं रावणाने सगळा प्रकार घडलेला. मला सीता पाहिजे रे, पण भेटायला तयार नाही. तिचा पती आलाय, सगळ्यांना मारलंय, एकदा त्याला ठार कर म्हणजे सीता मला मिळेल. अरे रावण दादा, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, ताकदवान आहेस, मायावी आहेस. अशोक वाटिकेमध्ये सीतामाता काय करते? म्हणे काहीच नाही, झाडाखाली बसून राम राम म्हणते. कधी रामप्रभू येतील आणि कधी मला इथून नेतील, एवढीच तिची अपेक्षा आहे. अरे दादा, तू मायावी आहेस, मायावी. तू जर प्रभू रामचंद्राचं रूप घेऊन तिच्या पुढे गेला असता, सीता धावत आली असती, तुला आलिंगन दिलं असतं आणि परपुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे तिचं पतिव्रत्य भंग झालं असतं आणि नाईलाजास्तव तिला तुझा स्वीकार करावा लागला असता.
तरुणांनो, रावणाचं उत्तर ऐका. रावण वाईट नव्हता. काय म्हणतोय रावण? अरे कुंभकर्णा, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, हे काय मला कळालं नाही का? सीतेनं मला स्पर्श करावा म्हणून मी रामाचं रूप घेतलं, पण मी राम झालो की माझ्यात कामच राहत नव्हता, मग मला सीतेचं काय काम? काय उत्तर दिलं महाराज रावणानं? ऐका, मी राम झाल्यावर माझ्यात कामच राहत नव्हता, मग मला सीतेचं काय काम? मला सांगायचं काय? रावण सुद्धा काय झाला? राम झाला. आणि राम होण्यासाठी जर राम म्हणावं लागत असेल, असं जर तुकाराम महाराज म्हणतात, तर त्या रावणाने राम कितीदा म्हटलं हो? बेंबीत बाण लागला की हे राम म्हणून खाली पडला होता. त्याच्या अगोदर तर त्यानं काही राम म्हटलं नव्हतं. ज्यांनी आयुष्यभर राम म्हटलं ते नाही राम झाले, पण ज्यांनी राम नाही म्हटलं ते मात्र महाराज राम झाले. महिला मंडळी, तुम्हाला कळेल असं उदाहरण सांगतो. दशरथ राजा 3 पत्न्या, आणि 3 पत्न्या असून तशा अनेक पत्न्या होत्या, पण 3 पत्न्या मुख्य सांगितल्या जातात. संतती नाही, दुःख कुठे काही, कुठे काही, एक आहे एक नाही. काय करावं? मग वसिष्ठ महाराजांनी सांगितलं, पुत्र कामिष्टी यज्ञ कर. सगळं महाराज ऋषिशृंगाला प्राचारण कसं केलं, काय केलं, तुम्ही कथेमध्ये ऐकलंच असेल. यज्ञ अशा प्रकारे झाला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले. 3 राण्यांना प्रसाद अशा प्रकारे देण्यात आला, आणि मग 3ही राण्या गर्भवती राहिल्या. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे. धर्मशास्त्र सांगता महाराज डोहाळे विचारले पाहिजे, पण त्याची एक प्रक्रिया आहे महिला मंडळी. पतीनं पत्नीचे डोहाळे गुपित विचारावे आणि गुपितच ती पूर्ण करावे. आता कार्यक्रम ठेवतोय आपण डोहाळे समारंभ, बरं का? त्याची एक साधना लक्ष देऊन ऐका बरं. आता कालाय तस्मै नमः आणि काला रूपानं महाराज आपल्याला परिवर्तन करावं लागतं, पण शास्त्र सांगता आपल्याला काय? गुपित विचारावे, ते गुपित पूर्ण करावे. आणि महिला मंडळीसाठी ती सुवर्ण संधी असते बरं का, आवडीचे पदार्थ खाण्याचे. पण काय करावं, आमच्या बायाला तेव्हा मातीच खाऊ वाटते म्हणतात. मेडिकल मध्ये माती भेटते खायची, असो ते त्यांना नाही आवडत, बायांना नसते आवडत ते, मग ते बाळ पोटात असणाऱ्या बाळाला आवडत असते. असो डोहाळे विचारायला सांगितले वसिष्ठ महाराजांनी दशरथ राजांना. 2 राण्याचं सोडा, कौसल्या मातेजवळ दशरथ राजे गेले आणि डोहाळा विचारल्यावर कौसल्या मातेनं तिचा डोहाळा सांगितला. नामदेव महाराज लिहितात, आणि रे धनुष्य मारी रे रावणा, लंका बिभीषणा देईल मी. डोहाळा आहे महाराज कोणाचा? आमच्या कौसल्या मातेचा. डोहाळ्यावर फार 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 लक्ष दिलं पाहिजे बरं का. डोहाळ्यावरच पुढची संतती घडत असते. छत्रपती शिवाजी महाराज आई जिजामातेच्या उदरात असताना आमच्या जिजामातेला त्यांचे डोहाळे विचारला गेले. जिजामातेने डोहाळे सांगितले, चॉकलेट, साखर, गुळ खाण्याचे नवे नवे, मला हातात तलवार घ्यावाची वाटते, घोड्यावर बसावसा वाटते, आणि आमच्या आई बहिणीच्या आबरूवर नुकसान करणाऱ्या त्या नराधमाचा चिरथेस करावा असा वाटतो. आणि तेच झालं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ऐका, डोहाळे कशाला म्हणतात? म्हणजे डोहाळे खोटे असतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर डोहाळे खोटे नसतात. ऐका, तिथून महाराज अशा प्रकारे संस्कार त्या गर्भावर पडत असतात. माता मौल्यांनो ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, राम होण्यासाठी राम म्हणावं लागतं. आणि आज आमच्या कौसल्या मातेला डोहाळी विचारली. कौसल्या माता म्हणते, आणि रे धनुष्य मारी रे रावणा. म्हणजे कौसल्या माता राहिली नव्हती, ती कोण झाली होती? राम झाली होती. आणि राम होण्यासाठी राम म्हणावं लागतं. तर कौसल्या मातेनं कितीदा राम म्हटलं होतं? एकदाही नाही. अजून राम जन्माचे राहिले होते, बारसं करायचं राहिलं होतं, राम नाव ठेवायचं राहिलं होतं. मग ज्यांनी राम म्हटलं ते राम नाही झाले, आणि ज्यांनी राम नाही म्हटलं ते राम झाले. मग आम्ही तुकाराम महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा कसा? आम्हाला याची शंका येते. एका सेकंदात शंकेचं निरसन करतो. राम म्हणता रामची होईजे, मी राम म्हटल्यावर मी रामासारखा दिसायला होईल, माझ्या हातात धनुष्य येईल, मी नीलवर्णाचा होईल, माझे मोठे केस कुरळे केस तयार होतील, म्हणजे मी दिसायला राम होईल. असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा संबंध शब्दामध्ये तुकोबारायचा नाही.
तुकोबारायला आपल्याला दिसायला राम नाही करायचं, आपल्याला असायला राम करायचं, विचारांनी राम करायचं, संस्कारांनी राम करायचं, बुद्धीनी राम करायचं, नवे नवे मनानी राम करायचं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीस आले. विठ्ठल विठ्ठल. हो ऐका तरुणांनो, राम व्हायचं म्हणजे दिसायला राम व्हायचं नाही. तुकाराम महाराजांचं म्हणणं आपल्या मनाशी आहे, मनाशी. कसं आहे महाराज आपलं मन? महामळे मन होते जे शुद्ध चोकाळ रे स्फटिक जैसे, शुद्ध चोकाळ रे स्फटिक जैसे, शुद्ध चोकाळ रे स्फटिक जैसे, शुद्ध चोकाळ रे स्फटिक जैसे. महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. या मनाला राम करायचं, या मनाला तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की विषयासी भ्रांतू की. हा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा, मी बोलतो कशा करताना. या मनामध्ये महाराज राम वसले पाहिजे, हे मन राम झालं पाहिजे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना ज्ञानोबाराय त्याचं विवेचन करतात. हे अर्जुना, हे मन मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. हे मन काय कर? मी कर. मी कर म्हणजे काय कर? राम कर. ऐका तरुणांनो, महिला मंडळी ऐका, काय करायचंय आपल्याला? या मनाने राम व्हायचंय, आपल्याला विचारांनी राम व्हायचंय, आपल्याला संस्कारांनी राम व्हायचंय, आपल्याला आपल्या वागणुकीनं राम व्हायचंय. नाहीतर तुकाराम महाराजाला असंही लिहिता आलं असतं. कसं? कृष्ण म्हणता कृष्ण होईजे, वामन म्हणता वामन होईजे, नृसिंह म्हणता नृसिंह होईजे. अनेक महाराज देवाचे अवतार आहेत, आणि त्या अवतारापैकी कोणत्याही अवताराचं नाव तुकोबारायांना घेता आलं असतं. पण तुकोबारायांनी दुसऱ्या देवाचं नाव न घेता नाव घेतलं राम म्हणता रामची होईजे. का? एक बाणी, एक वचनी, एक पत्री. जय हो. जय श्रीराम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. हे चरित्र आहे महाराज आमच्या प्रभू रामचंद्राचं. मी इंजिनिअरिंगला लातूरला MS BDA कॉलेजला होतो गुरुजी शिकायला. अगोदर पॉलिटेक्निक वाशिमला केलं आणि डिग्री लातूरला केली.
तेव्हा पण मी कीर्तन करायचो असं ऐकून ऐकून आळंदीला जाण्याच्या अगोदर. तिथं पण मला मित्र माझे महाराज महाराज म्हणायचे. एका मित्रानं मला प्रश्न केला, म्हणे का हो महाराज, तुमचा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की रामकृष्ण हरी का म्हणतो? मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं, तुम्ही ऐकलं असेल. मी म्हटलं राम प्रभूचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. किती सोपं उत्तर आहे महाराज. म्हणून पहिलंच वाक्य आहे राम प्रभूचा आचार. प्रभू रामचंद्राचं चरित्र महाराज आचरणीय आहे. महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुणांनो, रामकथा चालू आहे. रामकथा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याची कथा नाही, तर रामकथा प्रभू रामचंद्राचं चरित्र आत्मसात करण्यासारखं आहे. का? रामप्रभू सारखा देव नाही, रामप्रभू सारखा पिता नाही, रामप्रभू सारखा पती नाही, रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा बंधू नाही, रामप्रभू सारखा शिष्य नाही, रामप्रभू सारखा मित्र नाही, आणि सांगू तुम्हाला रामप्रभू सारखा वैरी सुद्धा नाही. कोणत्याही पात्रामध्ये प्रभू रामचंद्राचं किंवा रामायणाचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला तिच्यातून काही ना काही शिकायलाच मिळेल. अरे 12 तास शेतामध्ये काम करून राबल्यानंतर मथार घरी आलं आणि घरी आल्यानंतर मोबाईल घेऊन बसलेल्या पोराला आवाज दिला, बाळू तहान लागली रे, 1 ग्लास पाणी देतो का? बाबा गेम चालू आहे, 1 मिनिट थांबा. अरे इथं बाप मरायला आला पण पोराच्या हातातला मोबाईल सुटायला वेळ नाही महाराज. ऐका ऐका, कामावरून तहानलेल्या बापाला पाणी द्यायला आजचा पोरगा तयार नाही, पण दशरथ राजे प्रभू रामचंद्राला म्हणतात, रामा माझ्या पत्नीला मी वचन दिलंय, ते पूर्ण करायचं का नाही करायचं ते मी ठरवील, वनवासाला जायचं नाही. प्रभू रामचंद्र हात जोडून विनम्रतेने आपल्या वडिलाला म्हणतात, बाबा उद्या माझा राज्याभिषेक होणार होता ना? खोरे बाळा. का बरं? का म्हणजे तू माझा मुलगा आहेस, तू मोठा आहेस, ते तुझा अधिकार आहे, ते तुझं कर्तव्य आहे. मग बाबा तुमचा मुलगा म्हणून मुलाचा अधिकार बापाच्या इस्टेटीवरच असतो का? मुलाचं कर्तव्य बापाच्या संपत्ती पुरतच असतं का? मी तुमचा मुलगा आहे म्हणून बापानं दिलेलं वचन पूर्ण करण्याचा अधिकार आणि कर्तव्य जर कोणाला असेल तर मुलगा म्हणून मला आहे, म्हणून मला वनवासाला जाऊ द्या. पुत्र व्हावा ऐसा. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. का राम म्हणता रामची होईल? 2 मुलं, 1 मुलगी. म्हातारा, वय झाला 80-85 आणि अचानक महाराज हृदय विकाराचा झटका पडला आणि म्हातारं जाग्यावरच खलास झालं. पहिला फोन गेला भाऊकीचा लेकीला, ताईला फोन करा, ताईला फोन करा. निरोप गेला महाराज. महिला मंडळींनो, आपल्या जीवनात येणारा प्रसंग आहे. ताई गाडीतून उतरली आणि उतरल्याबरोबर महाराज घरापाशी आली आणि घराच्या दरवाज्यातूनच वसरीच्या भिंतीला खिळा टोकून बापाचा मृतदेह त्या ताईनं पाहिला आणि अंगणातूनच किंचाळी ठोकली, बाबा. आणि बाबाच्या मृतदेहाला कवटाळून ती मुलगी रडू लागली, बाबा तुम्ही बिमार पडले हो, पण दिवाळीला कपडे आम्हाला मिळावे म्हणून तुम्ही दवाखान्यात गेले नाही. फाटकी बनील तुम्ही वापरली पण नवीन कपडे आम्हाला दिले, साबण आम्हाला दिली आणि पाण्याने आंघोळ तुम्ही केली. बाबा राबले हो, उठा उठा, बोला ना मला, उठा. तुमची मुलगी आली, तुमची दीदी आली. पण बाबा आता कायमचे झोपले होते. ऐका ऐका, पाहुणे खोळंबले आणि म्हाताऱ्याला बाहेर आंघोळीला काढलं. आंघोळ घातली, तिरडी बांधली, 4 खांदेकरी पुढे आले. तिरडी उचलणार एवढ्यात महाराज शहरातले शाहूकार तिथं आले. खबरदार तिरडीला कोणा हात लावला तर. गावातली मंडळी पुढे आली. म्हणे ओ शाहूकार, काही कळते का? प्रसंग काय, तुम्ही करता काय? काय झालं? या म्हाताऱ्यानं मेलेल्या 1 लाख रुपये कर्ज घेतलं मागच्या वर्षी माझ्याकडून. एकाचे 2 लाख रुपये झाले. कोण देणार अगोदर बोला. कर्जाचा शब्द ऐकला आणि 2 पोरं महाराज पाहुण्याच्या मागे लपले आणि एकमेकाला डोळे दाखवू लागले. तू दे ना. म्हणे मी का देऊ, मथार माझ्यात होतं ना. म्हणे का फुकट घेतलं का? 2 एकर घेतलं ना. बापाच्या मड्यावर 2 भावाचे भांडणं चालू झाले महाराज. 1 तास तिरडी तिथंच खोळंबली. शेवटी मुलगी बाहेर आली, हात जोडले, दादा काय झालं? माझ्या बाबाचं जगणं आणि जीवन अतिशय कष्टात गेलं हो, दुःखात गेलं. कमीत कमी त्यांची अंत्ययात्रा तर सुखामध्ये होऊ द्या. काय पाहिजे तुम्हाला? 1 लाख रुपये कर्ज घेतलं ताई तुझ्या बापाने माझ्याकडून मागच्या वर्षी. एकाचे 2 झाले. कोण देणार बोला. एकाही क्षणाचा विलंब केला नाही. हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातल्या काय दागिने असतील ते काढले आणि त्या बाईनं महाराज त्या शाहूकाराच्या हातावर ठेवले.
त्या सावकाराचे डोळे पाणवले. दीदी, खोटं बोललो ग मी. माझ्याकडून तुझ्या बाबाने मागच्या वर्षी 1 लाख रुपये नव्हते घेतले, तर मागच्या वर्षी मी तुझ्या बाबाकडून 1 लाख रुपये घेतले होते. एकाचे 2 लाख रुपये झाले, पण ते 2 लाख रुपये देण्यासाठी मी खरा मथाऱ्याचा वारसदार शोधू लागलो. खिशातले लाखाचे 2 बंडल काढले आणि त्या पोरीच्या हातावर ठेवले की मग ते 2 पोरं पळतच आले. बाबा, आता बाबा नाही, आता बंडल. महाराज सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता ही कालाय तस्मै नमाय मी बोलून गेलोय. का राम म्हणता रामची होई जे, गुरुजी याच्यासाठी विठ्ठल विठ्ठल. काय प्रसंग आहेत महाराज. वसुदेव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे. देशाची ओळख जर आपली कशामध्ये असेल तर विविधतेत एकतेमध्ये आहे. आपण सगळे संगोपनानं एकतेनं प्रेमानं राहतो. त्यांचं प्रेम कसं होतं आणि का राम म्हणता रामची होई जे, जरा लक्ष देऊन ऐका. 15-20 मिनिटं उरलेत आपले. ऐका. विश्वामित्र ऋषी यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन गेले. यज्ञाचं संरक्षण झालं. जनक नगरी मिथिलामध्ये गेले. तिथं सीतामातेचं स्वयंवर होतं. धनुष्याला उचलून प्रत्यंचा लावेल, त्याच्याच गळ्यामध्ये सीतामाता वरमाला अर्पण करेल. जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रा सोडून कोणाच्या मनगटात ताकद नव्हती. सगळ्यांनी धनुष्य उचलून पाहिला, कोणालाच उचलला नाही. प्रभू रामचंद्रांनी अलगत तो धनुष्य उचलला. प्रत्यंचा लावण्याच्या नादामध्ये धनुष्य मधून तुटून गेला. ठरलं उद्या प्रभू रामचंद्राचं सीतामातेसोबत लग्न. त्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग. प्रभू रामचंद्र आपल्या गादीवर जाऊन झोपले, पण आमचे लक्ष्मणजी झोपले नाही. गोड कथा सांगतात महाराज आमचे गुरुवर्य रामराव महाराज ढोक रामकथेमध्ये. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रभू रामचंद्र आपल्या आसनावर जाऊन झोपले, पण लक्ष्मणजी झोपले नाही. चरणाजवळ गेले. प्रभू रामचंद्राचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि चरणाची सेवा करू लागले. सेवा करत असताना प्रभू रामचंद्राला झोप लागली आणि रात्रीच्या 12 वाजता मध्यरात्री प्रभू रामचंद्राला जाग आली. का? लक्ष्मणाचे रडण्याचे डोळ्यातले अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर पडले. का रडतोयस लक्ष्मणा? काही दुखतंय का? नाही दादा. कोणा रागवलंय का? नाही दादा. आईची आठवण, बाबाची आठवण? नाही दादा. मग का रडतोय? उद्या सीतामातेचं स्वयंवर. ऐका, त्यात सीतामाता तुमच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण करणार आणि उद्या सीतामाता तुमची पत्नी माझी वहिनी होणार. मग हिच्यात रडायसारखं काय आहे दादा? उद्या सीतामाता तुमची पत्नी होणार, तेव्हा जेव्हा मी तुमच्या शयनगृहामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला येईल ना, तेव्हा सीता वहिनी दरवाजात हात आडव्या करून उभ्या राहतील. लक्ष्मणा खबरदार, मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्यांच्या चरणाची सेवा करण्याचा परिपूर्ण अधिकार माझा आहे. खबरदार शयनगृहामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरणाची सेवा करायला आला तर. म्हणून दादा, उद्यापासून मला तुमच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही. म्हणून मध्यरात्री रडणारा भाऊ कुठे आणि ईदभर बांधासाठी सख्या भावाच्या घशावर कुऱ्हाडी चालवणारा भाऊ कुठे? का राम म्हणता रामची होई जे. आज वैरी म्हणून गुरुजी आपल्याला पाकिस्तानची गरज राहिली नाही. आज वैरी म्हणून आपल्याला चीनची गरज राहिली नाही. एक मराठीमध्ये पिक्चर होऊन गेला महाराज. त्या पिक्चरचं नाव होतं सख्खा भाऊ पक्का. लाज वाटावी महाराज आपल्या. प्रभू रामचंद्राच्या या देशामध्ये, साधू संतांच्या या भूमीमध्ये मराठीत पिक्चर निघावे, त्या पिक्चरचं नाव असावं, त्या पिक्चरचं नाव असावं सख्खा भाऊ पक्का वैरी. आमच्या गावात एक मोटरसायकल आहे, खरं आहे बरं का, आता दूर आलं म्हणून सांगतोय. त्या मोटरसायकलच्या मागच्या मडगरवर नाव काय लिहिलेलं आहे माहित आहे का? आपलेच गद्दार असं लिहिलेलं आहे तिच्यावर. काय झालं आता त्याचं त्याला माहित, पण लिहिलेलं आहे. आणि खोटं नाही सांगत महाराज. आपणच आपले वैरी झाले हो. आपणच आपली. एक हिंदीमध्ये फार चांगला दोहा आहे बघा. दोहा हिंदीमध्ये, किसी भी पेड़ के कटने का किस्सा ना होता, कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. अरे मोठमोठे झाडं तोडण्याची ताकद एकट्या लोखंडामध्ये नसते. त्या झाडाचा जाद व्हाई त्या लोखंडाला दांडा म्हणून उपयोगात येतो, मदत करतो, तेव्हा मोठे मोठे काय तुटतात महाराज? झाडं तुटतात. ही झाली महाराज आपली परिस्थिती. एक जण या पॅनलमध्ये, एक जण त्या पॅनलमध्ये, एक जण त्या पक्षामध्ये, एक जण या पक्षामध्ये. कोणीही कुठेही राहा, पण आपली भाऊ बंदकी सोडू नका. विठ्ठल विठ्ठल. हे प्रेम आहे महाराज भावा भावावरचं. का राम म्हणता रामची होई जे. तुम्ही रामायणातलं कोणतंही पात्र घ्या हो. का कशासाठी आहे रामायण? एका गावामध्ये
सुधीर महाराज कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर असं हॉलमध्ये बसलो. किचन मध्ये सासू सुना एकमेकीला बोलू लागल्या आणि ते माझ्या कानावर पडू लागलं. का? किचन आणि हॉलच्या भिंतीमध्ये एक खिडकी होती. सासूबाई त्या सुनबाईला म्हणू लागली, अगं ऐकतेस का ग? काय? आपल्या गावात सप्ताह चालू झालाय, सगळी मंडळी घरची पुरुष मंडळी जेवायला गेली, मी तू दोघी जेवणारे आहे, मग कशाला उंडा चुरतेस, पोळ्या लाटतेस, भाजते, भाजी चिरायची, शिजवायची, फोडणी द्यायची, मग आपला सोपा 3 शिट्ट्याचा कार्यक्रम होऊ दे. खिचडी, हा खिचडी खिचडी. सुनबाईला आनंद झाला, अरे वा, आज जास्त मेहनत करण्याची गरज नाही. झाली महाराज त्यांची खिचडी तयार. दोघीही जेवायला बसल्या. पण काय झालं कुणास ठाऊक, जेवता जेवता त्या दोघीचं भांडण सुरू झालं. सासूबाई त्या सुनबाईला रागवत होती, का ग कळते तुला, एवढे देवानं चांगले 2 डोळे दिले, पण तांदूळ निसत असताना तांदळातला एक खडा दिसला नाही तुला, माझ्या दाताखाली आला तो. आता ती का सीता माता होती का द्रौपदी माता होती? ती कलियुगातली कडक भडक लक्ष्मी. म्हणे ओ सासूबाई, त्या देवानं मला 2 डोळे दिले, पण त्या 2 डोळ्यांनी मला तांदळातला खडा दिसला नाही. त्याच देवानं तुम्हाला 32 दात दिले, एक छोटा खडा चावता आला नाही. मुकाट्यानं खिचडी गिळली त्या म्हातारीनं. मी पेन काढलं, वाक्यच लिहून घेतलं तिचं, पण ते भांडण तिचं थांबलं नाही ना. महाराज असं भांडण पेटलं आणि ती सुनबाई गेली बाबा अंधाऱ्या खोलीत आणि उचलला तिनं विषाचा डब्बा. सासू मला रागवली, मी आत्महत्या करणार. म्हणलं करल, पण घरात मी एकटा. हिचं जर काही बरं वाईट झालं तर हातकड्याचे आहे महाराजाला. म्हणलं बाई तू ह्या पाया पडतो, मला घरातून एकदा बाहेर जाऊ दे. असं नाही म्हणलं. अगं काय झालं? म्हणे सासू मला रागवली, मी आत्महत्या करणार. म्हणलं तुला आत्महत्याच करायची आहे ना, एक काम कर, गावात रामकथा चालू आहे, त्या रामकथेतली सीता माता ऐक. कोण होती सीता माता? देवाची बायको, राजाची लेक, राजाची सून. वनवास नसताना 14 वर्षाचा वनवास पातिव्रत्य धर्माचं पालन करण्यासाठी गेली आणि रोज डोक्याखाली दगड घेऊन झोपली, पण एकही तक्रार केली नाही. रामायणातली सीता माता कळाल्याबरोबर हातातला विषाचा डब्बा आणि डोक्यातला आत्महत्येचा विचार बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राम म्हणता रामची होईजे, म्हणून राम म्हणता रामची होईजे. ताकद आहे महाराज, ताकद. काय ताकद आहे हो महिला मंडळी. मला तुम्हाला दोष नाही द्यायचा, पण रामायणातली एक गणित सांगतो तुम्हाला. थांबू आपण आता बरं का 10 मिनिटात. एक रामायणातलं गणित सांगतो, गणित. 3ही राण्यांना प्रसाद वाटप झाला. आता कोणाचा नेला हे मला सांगायचं नाही. 3 राण्या आहेत, 3ही राण्यांना प्रसाद वाटप झाला. पिंड घारीने झडपला. एका राणीच्या हातावरचा प्रसाद घारीनं नेला. आता गणित करा महिला मंडळी तुम्ही. 3ही राण्यांना प्रसाद दिला. ऐका ऐका, फार महत्वाचं गणित आहे. मी अगोदरच म्हणलं आपलं कीर्तन हे परिवर्तनाचं आहे. ऐका, 100%, 100%, 100%. 3ही राण्याच्या हातावर प्रसाद दिला. एका राणीच्या हातावरचा प्रसाद घारीनं नेला. 2 100%च राहिल्या आणि एक किती झाली? 0. 0 झाली. मग दोघीनं काय केलं? बरं झालं, बरं झालं असं केलं का? नाही. त्या दोघीनं काय केलं माहित आहे का? आपल्या प्रसादातला अर्धा भाग काढला. म्हणजे 100% 100%तला 50% 50% दोघीनं काढला आणि जी 0% होती तिच्या हातावर ठेवला. जी 0% होती ती किती झाली? 100%. हे गणित ज्या दिवशी महिला मंडळी प्रत्येक घरात चालू होतील करतील ना, एका चुलीच्या 2 चुली आयुष्यात कधी होणार नाहीत, आयुष्यात कधी होणार नाहीत. म्हणून हे गणित लक्षात, नुसती रामकथा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याची नाही. बरं, तू 2 चुली होण्याचं फार मोठं कारण असतं का? सुधीर महाराज, माझ्या भाच्याचा वाढदिवस होता पुण्याला 5वा. गेलो मी ताईकडं. आता पुण्यातला कार्यक्रम संध्याकाळी, ते असं लॉन बफे सिस्टीमचं जेवण, कोणी या कोपऱ्यात कोणी त्या कोपऱ्यात, अशाच खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तेवढ्या गर्दीत 2 बायाकडे लक्ष गेलं माझं. एक जराशी जाडजूड होती आणि एक वाळली होती. ती जाड बाई जेव्हा जेव्हा खुर्चीवर बसायची ना, ती बसायच्या अगोदर ती वाळली बाई ती खुर्ची पुसायची. मला असं लक्षात आलं, जाड बाई मालकीन असली पाहिजे आणि वाळली बाई नोकरानी असली पाहिजे, म्हणून ती खुर्ची पुसते. मी ताईला विचारलं, म्हणलं का ग त्या मालकीनींना नोकरानी आहेत का? म्हणे ए वेड्या, काय घरावर भांडण आणतो काय आपल्या? म्हणे का? मालकीने नोकरानी नाहीत, मग त्या जावा जावा आहेत. अरे बापू, जावा जावामध्ये या काळात एवढं प्रेम? मोठी जाऊ खुर्चीवर बसण्याच्या अगोदर छोटी जाऊ खुर्ची पुसते. मला जाऊन तिचं नावगाव विचाराव, कथा कीर्तनात सांगाय कामा पडल. त्या छोट्या बाईजवळ गेलो मी. म्हणलं का हो ताई, तुमचं दर्शन घेऊ द्या. काय जय महाराज, सगळे लोक तुमच्या पाया पडतात, आम्ही असं काय केलं आमच्या पाया पडायला?
म्हणलं किती तुमच्या मोठ्या जाऊवर प्रेम, मोठी जाऊ खुर्चीवर बसण्याच्या अगोदर तुम्ही खुर्ची पुसता, हाट मेल्या, प्रेम प्रेम काही नाही. तिनं साडी नेसली माझी आज. ती साडी खराब होऊ नाही म्हणून ती साडी, म्हणून मी खुर्ची पुसते. असा राग आला मला, असं वाटलं खुर्ची उचलावं आणि तिच्या डोक्यात घालावं, पण ती खुर्ची मोडली असती तर मंडपवाले आमच्या मागं लागली असती. ऐका, विनोदाचा भाग नाही महाराज, खोटं नाही सांगत. एका घराचे 2 घरं व्हायला काही जास्त कारण नसतं. तिला 2 साड्या आणि मला एकच का? तिला 1000ची मला 500ची का? त्यांना स्लॅबचं आम्हाला पत्राचं का? त्यांना काळीचं आम्हाला खडकाचं का? अरे काळीन खडक काहीच करत नाही, मेहनत नशिबाच्या पलीकडं काहीच नसतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ऐका, नुसतं राम म्हणायचं नाही तर प्रभू रामचंद्रासारखं व्हायचं आणि त्याच्यासाठी राम म्हणायचं. कामामध्ये काम काही म्हणा, राम 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 म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. कित्येक प्रमाण महाराज आपल्याला देता येतील. बरं, ऐकणारे लोक म्हणतील महाराज हे नव्यानं थोडी सांगताय तुम्ही. सकाळी उठल्याबरोबर जर शेजाऱ्याला शेजारी दिसला तर हात जोडतो काय म्हणतो? राम राम. आम्ही तर पहिल्यापासून राम राम म्हणतोय, मग आम्ही का राम होत नाही आणि आमचे विचार तसे का होत नाहीत? आपण राम राम म्हणतो, पण आपलं राम राम कसं आहे माहित आहे का? मुंह में राम बगल में छोरी, असं महाराज आपलं राम राम आहे. आणि असं मळालेल्या मनानं कितीही तुम्ही राम म्हटलं त्याचा फायदा होणार नाही. स्वच्छ अंतकरणानं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. अशा वृत्तीनं महाराज तुम्हाला राम अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणावं लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून राम म्हणा, राम व्हा, त्या विचाराचं व्हा. बरं बघा, आपल्याला प्रयत्न करायचे राम बनण्याचे, पण राम तर कोणी होत नाही. पण जे बनायचं नाही ते किती लवकर बनतो आपण. एक आई आपल्या मुलाला आवाज देते दुपारच्या 12 वाजता, ए पिश्या, ए दुपारचे 12 वाजले रे, एवढा कसा झोपतोस रे तू? असा कसा कुंभकर्णासारखा झाला? आला पण कोण आला? कुंभकर्ण आला. बिभीषण आला नाही. बाया बायामध्ये चर्चा करतात, बाया बायामध्ये. अगं त्या बाईला तू काही सांगत जाऊ नको, तिला तू काही बोलत जाऊ नको. म्हणे का? ती बाई म्हणजे दुसरी मंथराच. चर्चा असते बायामध्ये. मंथरा आली का हो? कौसल्या माता का नाही आली? सीता माता का नाही आली? या माता यायला पाहिजे ना. याच्यासाठी अंतकरणपूर्वक आपल्याला काय करावं लागेल? प्रभू रामचंद्राचं चिंतन अशा प्रकारे करावं लागेल. त्याच्यासाठी हे मन स्वच्छ करावं लागेल. ऐका, शेवटचा एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. ऐका. प्रभू रामचंद्राला वनवासाला जायचं. तुम्ही रामायणच ऐकताय. आता तो विषय रामायणाचा असल्यामुळे मीही रामकथाच्या माध्यमातून अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. ऐका, प्रभू रामचंद्राला वनवासाला जायचंय आणि प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाच्या वनवासामध्ये 3च प्रश्न विचारले. कोणालाही काही विचारू नाही. तंबाखू खाणाऱ्याला जर तुम्ही काही विचारलं तर ते तंबाखूला चुना कसा लावायचा हेच सांगेल तुम्हाला, दुसरं काही सांगणार नाही. प्रभू रामचंद्रानं कोणालाच काही नाही विचारलं, 3च प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला भरद्वाज मुनींना, जाण्याचा मार्ग सांगा. त्यांनाच का बरं रस्ता विचारला? याचं कारण आहे, भरद्वाज मुनींचं वास्तव्य आहे महाराज प्रयाग क्षेत्री. प्रयाग क्षेत्री काय आहे? गंगा यमुना सरस्वती 3 नद्यांचा संगम आहे. गंगा यमुना सरस्वती म्हणजे काय? भक्ती ज्ञान वैराग्य. रस्ता कोणाला विचारावा? ज्याचा भक्ती ज्ञान वैराग्यामध्ये हातखंडा आहे. दुसरा प्रश्न विचारला अगस्ती महाराजांना, राक्षस मारण्याचा मंत्र सांगा. त्यांनाच काय विचारला? आतापी वितापी विलवल 3 नावाचे राक्षस होते. एक जण पाणी व्हायचं, एक जण अन्न व्हायचं आणि एक जण वाटेत उभं राहायचं. या अन्न छत्र चालू आहे, लोकांनी जेवण पाणी पिवावं. ते 2 राक्षस आत गेले की त्यांनी पोटातच त्यांना खायला सुरुवात करावी. अगस्ती महाराजांनी जाऊन तिथं अन्न ग्रहण केलं आणि पाणी ग्रहण केलं. ते दोघं करू लागले बुळबुळात. अगस्ती महाराजांनी मंत्र हाणला आणि असा हात फिरवला, ते दोघं भस्मच झाले. ते बाहेरचं 3रं पळालं आणि समुद्रातच उडी मारली आणि घेतलं पाण्याचं रूप. अगस्ती महाराजांना काय केलं महाराज? अख्खाच्या अख्खा समुद्र प्राशन केला. पुराणातल्या कथा आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी याचं चिंतन केलंय. ऐका, म्हणून अगस्ती महाराजांनाच तो प्रश्न विचारला. आणि शेवटचा 3रा प्रश्न विचारला कोणाला? वाल्मिक ऋषींना. महाराज
14 वर्ष मला या वनामध्ये राहायचंय, सांगा ना मी कुठं राहू. वाल्मिक ऋषी हसले, अरे रामा, तू कुठं राहू विचारतोय, मला सांग ना तू कुठं नाहीस. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. तू मातीच्या कणाकणामध्ये घटाघटामध्ये आहेस रे रामा. पण तरी प्रभू रामचंद्राला राहण्याचं ठिकाण आमच्या वाल्मिक ऋषीने सांगितलं आणि त्याचंच रूपांतर आमच्या गोस्वामी तुळशीदासजीनं केलं. ऐका तरुणांनो, राम प्रभू कुठं राहतात. काम क्रोध मद मान ना मोहा, लोभ ना क्षोभ ना राग ना दोहा, जिनके कपट दंभ नहीं माया, उनके हृदय रघु बसुराया. त्यांच्या हृदयामध्ये रघुराया जाऊन तू वास कर. ज्याच्या अंतकरणात काम राहिला नाही, ज्याच्या अंतकरणात षडविकार राहिले नाही, जो संसारापासून अशा प्रकारे विलुप्त अशा प्रकारे झालेला आहे. तसं संसारापासून विलुप्त आता तुम्ही आम्ही संसारिकच आहोत. संसाराचा त्याग करून तर आपण अशा प्रकारचा परमार्थ करू शकत नाही. म्हणून आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. म्हणून त्या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं पाहिजे. राम म्हणण्यासाठी तोंड उघडावं लागतं आणि म म्हणण्यासाठी तोंड बंद करावंच लागतं. राम म्हटलं की पाप बाहेर जातं आणि बाहेर गेलेलं पाप आत जाण्याचा प्रयत्न करता आपण म म्हणण्यासाठी तोंड बंद करतो. पाप आत जात नाही. मग कुठं जातं? कीर्तनात बसून जे भजन करत नाही त्याच्या मानगुटीवर जाऊन ते पाप बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून भजन करा विठोबा रखुमाई जय. सरळ सोप्या पद्धतीनं महाराज तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता. राम म्हणता रामची होईजे. राम म्हणा म्हणजे तुम्ही कोण होसाल? राम होसाल. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, येत्या 20 तारखेला आपल्याला एक फार महत्वाचं काम करायचं आहे. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये कोणत्याही जाती पंथाचा, समाजाचा, कोणत्याही कुळाचा व्यक्ती असू द्या, पण तो भारताचा नागरिक आणि वय वर्ष 18 पूर्ण झाले की त्याला एक अधिकार दिला आणि तो अधिकार म्हणजे शस्त्ररूपी मतदानाचा. ऐका, बरेचसे दान सांगितले जातात. कन्यादान, मुलगी नाही कन्यादान करू शकत नाही. ऐका, रक्तदान, एखादा रोग आहे, वजन कमी आहे, रक्तदान करू शकत नाही. भूमिदान, भूमीच नाही दान कुठून करणार, नाही का. संपत्ती दान, संपत्तीच नाही दान कुठून करणार. अनेक अनेक दान आहेत, प्रत्येक दान प्रत्येक जण करू शकत नाही. पण एक दान आहे, त्या दानाचं नाव आहे महाराज मतदान. हा लोकशाहीचा उत्सव आहे महाराज, निवडणूक. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांना, जे जे मतदार आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो की 20 तारखेला प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा म्हणजे बजावायचा. मतदान करायचं म्हणजे मतदान करायचं. पण मतदान करत असताना ईव्हीएमचं बटन दाबत असताना याचा विचार करायचा आहे की आपल्याला राम व्हायचंय आणि राम होण्यासाठी आपल्याला राम म्हणता आलं पाहिजे. म्हणून अशा लोकांचं सरकार आलं पाहिजे की ज्या सरकारामध्ये, ज्या शासनामध्ये तुम्हा आम्हाला जय श्री राम म्हणता आलं पाहिजे. बरं का. मला सांगायचं नाही वैयक्तिक कोणत्या पक्षाला मतदान करा का वैयक्तिक आमक्या आमक्या उमेदवाराला मतदान करा. पण अशा उमेदवाराला मतदान करा की भविष्यात तुम्हा आम्हाला ही जय श्रीराम म्हणता आलं पाहिजे आणि ते म्हणून आपल्याला प्रभू रामचंद्रासारखं होता आलं पाहिजे. झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी. याचा मात्र निश्चित सगळ्या मतदारांनी विचार करायचा आहे येत्या 20 तारखेला. दुसरी सूचना अशी आहे, जानेवारी 21, 22, 23 साधू संतांची, माऊलींची आणि सगळ्या आमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सगळ्या गुरुजन मित्रमंडळीची एक विशेष कृपा माझ्यावर झाली आणि या महाराष्ट्रामध्ये
श्री संत गजानन महाराजांचे चरित्र कथाकार पहिले असा बहुमान तुमच्या आशीर्वादानं मला प्राप्त झाला बरं का. जी टॉकीजवर तुम्ही ती कथा पाहिली सुद्धा असेल, नसेल पाहिली तर यूट्यूबवर सुद्धा गजर हरी कीर्तनाचा या चॅनलवर गजानन महाराजांच्या चरित्राचे व्हिडिओ अशा प्रकारे उपलब्ध आहेत. मी गजानन महाराजांचा चरित्र कथाकार झालो याचं कारण जर काय असेल, मी सगळ्यांना आमंत्रण देतोय, निमंत्रण देतोय, ऐका. वाशिमला आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय गजानन महाराजांचा विजय ग्रंथाचं पारायण. छोटा ग्रंथ आहे महाराज, 21 अध्यायाचा, साधारण 3,500 ओव्यांचा छोटा ग्रंथ आहे. जानेवारीची 21 जानेवारी, 22, 23 जानेवारी, 21 ते 23 जानेवारी 3 दिवस वाशिममध्ये वाटाणे मंगल कार्य आहे. त्या मंगल कार्यालयामध्ये 3 दिवसाचा सप्ताह म्हणा ना. सकाळी काकडा, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, लबडे महाराजांचं, आमचे गुरुवारी श्री हरिभक्त वरायण सीताराम महाराजांचं, नामदेव महाराज काकडे या दिग्गज कीर्तनकाराचे कीर्तनाच्या सेवा अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. आणि 2 सत्र, सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 अशा वेळामध्ये गजानन महाराजांच्या त्या ग्रंथाचं पारायण आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. राहण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, ज्याला चहा पाहिजे त्याला चहा, ज्याला कॉफी पाहिजे त्याला कॉफी, ज्याला दूध पाहिजे त्याला दूध, ज्याला डिकाशन पाहिजे त्याला बिनदुधाचा, म्हणजे तिच्यात मी आहे म्हणून नाही का, ज्याला डिकाशन पाहिजे त्याला डिकाशन, सगळी व्यवस्था. अंगावरचं आणायचं काम नाही, खाली टाकायचं आणायचं काम नाही. अंगावरचे कपडे मात्र आणा बरं का, घालायचे कपडे घेऊन या. सगळी गरम पाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था आहे. लवकर जर नावं दिले तर व्यवस्थित आपल्याला आत्ताच सांगता येईल की तुम्हाला कोणती रूम तिथे मिळेल म्हणून. एका रूममध्ये आपल्याला किती जण ठेवता येतील. मला सांगायचं काय, त्याच कार्यक्रमातून महाराज मला प्रेरणा मिळाली, गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि मी गजानन महाराजांची कथा करायला लागलो. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनम्रतेने या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण देतो. जानेवारी 21, 22, 23 वाशिम वाटाणे लॉन या कार्यक्रमामध्ये गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या पारायणामध्ये आपल्याकडे ग्रंथ असेल तर आणा, नसेल तर तिथे ग्रंथ सुद्धा उपलब्ध आहे. ज्याचे डोळे चांगले आहेत त्याला छोटा आणि ज्याला व्यवस्थित दिसत नाही त्याला मोठा, एवढी व्यवस्था केली बरं का. इतकी व्यवस्था आपण तिथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या व्यवस्था आहेत. फक्त तुम्ही तिथं जास्तीत जास्त संख्येने या. तुम्ही या, तुमच्या घरची मंडळी या, मित्रमंडळी आणा. जितक्या संख्येने तुम्हाला त्या ठिकाणी येता येईल तितक्या जास्त संख्येने त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्या ठिकाणी करा. म्हणून या ठिकाणी वाटाणे कुटुंबीय आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो. राम म्हणता रामची होईजे ह्या एका पदावर आपण या ठिकाणी कीर्तनाच्या नियोजित वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. देऊळूप या गावाच्या परिसरामध्ये जरी हे आपलं श्री दत्त केशवगिरी महाराजांचं संस्थान असेल, पण हे संस्थान काही एका गावाचं नाही, तर हे संस्थान सगळ्या पंचक्रोशीतलं संस्थान आहे. ज्ञानभारती महाराज असतील, आमचे चैतन्य भारती महाराज असतील, आमच्यावरही प्रेम आहे. आणि सगळ्यावर मी कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात जेव्हा मी येतो तेव्हा मी त्यांचा स्वभाव पाहिलाय. प्रत्येकाला आपल्या लेकरासारखं प्रेमानं वागवण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्या ठिकाणी ते करतात. म्हणून हे आश्रम, जसं आपण आपलं घर जोपासतो, घराची काळजी घेतो, घर वाढवतो, तसं हा आश्रम वाढणं, घर हे आश्रम सुद्धा जोपासणं तितकंच महाराज हे आपलं आद्य कर्तव्य अशा प्रकारे आहे. म्हणून या आश्रमाला मोठं करायचंय. हा आश्रम मोठा झाला म्हणजे आपल्या भागाचं नाव होईल, आपल्या भागाचा विकास होईल. अनेक आध्यात्मिक केंद्र जरी इथं तयार झालं आणि आपले लहान लहान लेकरं इथं येऊन खेळले जरी ना, तरी महाराज त्यांच्या विचार बदलल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्राचे विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपलंही काहीतरी देणं या आश्रमाविषयी आहे. म्हणून तितक्याच चिकाटीनं, तितक्याच आत्मतीयेनं आणि तितक्याच मनपूर्वक मी आपल्या सगळ्यांना अशा प्रकारे विनंती करतो की जास्तीत जास्त, आणि आहे आपलं सहकार्य आहे म्हणून दरवर्षी महाराज या आश्रमावर परिवर्तन अशा प्रकारे आपल्याला भौतिक दृष्ट्या झालेलं दिसतंय. मग बांधकाम असेल, शेड असेल, गट्टू टाकलेले असतील, आदी काम त्या ठिकाणी असेल. पण अजून हे काम काय आपल्याला थांबवायचं नाही, मोठं अशा प्रकारे त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या भागाचा अशा प्रकारे त्या ठिकाणी विकास करायचा आहे. म्हणून पुनश्च एकदा आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण ज्ञानभारती महाराज, चैतन्य भारती महाराज यांचे या ठिकाणी कोटी कोटी आभार मानतो. त्यांचा आशीर्वाद अशा प्रकारे त्या ठिकाणी घेतो.
या सप्ताहाला, या कार्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी सहकार्य करतं त्या प्रत्येकाचा अशा प्रकारे महाराज मी ऋण व्यक्त करतो. आणि झालेली लांबलेली कीर्तन रूपी सेवा आमचे दत्तात्रय भगवान, आमचे या ठिकाणी जे काही संत महंत आहेत, ज्यांच्या अशा प्रकारे समाध्या आहेत, त्यांच्या चरणी अशा प्रकारे लीन करतो. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. पंचक्रोशीतील मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. विशेष करून भोगावमध्ये माझी 2 वर्ष झाली कथा आहे, त्या संबंधाने एक जवळचा परिचय भोगाव ग्रामस्थांसोबत माझा झालेला आहे. त्या प्रेमापोटी सुद्धा बरीचशी भोगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून आमचे श्री हरिभक्तपरायण रामराव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आदी सगळी मंडळी, पुरुष मंडळी असेल, महिला मंडळी, या पंचक्रोशीतील देऊळूपची आदी करून आजूबाजूच्या गावची सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. तडून तरफदार आमचे संदीप गुरुजी, उत्कृष्ट मृदंग वादक, त्यांचे सुद्धा महाराज कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी बाबा, दोन्ही चोपदार, आमची सगळी गुणीजन गायनाचार्य मंडळी, आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि असंच या कार्याला या ठिकाणी सहकार्य करत राहा एवढीच विनंती करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय